शेतकरी मित्रांनो, आपले 18-121 ह्या ऊसाच्या व्हरायटीवर आपले भरपूर व्हिडिओ येतं. आज रोजी मी तुमच्यासमोर ही आपण जी बघताय ही 18-121 ही व्हरायटी आहे. ऊस कसा वाटतो बघा, एक नंबर क्वालिटीचा ऊस आहे. ऊसाची वाढ जवळपास 12-13 फुटाच्या पुढे. ऊसाची जाडी बघा, एक नंबर क्वालिटीचा ऊस आहे. मी तुम्हाला आज जवळपास व्हिडिओ मोठा होणार आहे, पण ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज 18-121 हे ऊस कसा येतोय ह्याबद्दल मी सगळं दाखवून देणार आहे. किती फुटावर ऊस आहे मामा हो? 4 फुटावर ऊस आहे हो. आणि कांडी पद्धतीने लागवड आहे ना? नाही असं पेऱ्यात केलं. हा ना, आपला ऊस जसं आपण ऊस लावतो तसं. हां हां, जसं आपण ऊसाची लागवड करतो तर म्हणजे ऊसाची लागवड टिपरी पद्धतीने लागवड आहे. तर डोळे पद्धत लागवड नाही, काही नाही. हे बघा, सगळा ऊस असा आहे. ह्या जागेवर आपलं खताची गाडी आली आहे. आणि मित्रांनो, ही जी गाडी ह्याची मी तुम्हाला थोडंसं माहिती सांगतो. शेतकऱ्याला बांधावर खत पोहोच ही करणारी गाडी आहे. आणि आपल्याकडे कृषी सेवा केंद्र आहे. कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून आपण शेतकऱ्याला आपले भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांची संकल्पना होती किंवा शेतकऱ्याला बांधावर खत हे मिळालं पाहिजे. तर त्यांची जी इच्छा होती ती मी पूर्ण करतो आहे आणि शेतकऱ्याला बांधावर खत आणून देतो आहे. बघा, तिथे खत खाली करणं चालू आहे. तर आपला विषय होता की 18-121 हे ऊस बघा कसा आहे. वाढ एकदम भारी झालेली आहे. साईज पण चांगली आहे, एकच नंबर साईज आहे. पुन्हा कोणताही रोगराई नाही, काही नाही ह्या वर्षी. मागच्या वर्षी जरा ह्या ऊसावर तांबेरा रोग आला होता. हे बघा, आता साईज बघायचं खाली बघा. मागच्या वर्षी तांबेरा रोग इथं आला होता आणि त्याच्यामुळंच ऊस जरी चांगला असला तरी पण भरपूर शेतकऱ्यांनी ह्या वर्षी लावला नव्हता, कारण की तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव ह्या ऊसावर झाला होता. पण ह्या वर्षी तसं काही झालेलं नाही. ह्या वर्षी वातावरणामध्ये बदल म्हणा हे, तर हे बघा, हे ऊस बघा कशा कांड्यात. हे हातामध्ये असं धरल्यावर इतका होतं असं. मित्रांनो, 18-121चा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर मला भरपूर शेतकऱ्यांनी कमेंट केली की बाबा आमच्याकडे पण 18-121 आहे, पण इतका भारी आला नाही बाबा, मग तुमचा कसं काय येतोय. तर त्यावेळेस मी त्यांना चर्चा झाली माझी फोनवर त्यांच्यासोबत. तर त्यावेळेस मला एक लक्षात आलं. मी त्यांच्यासोबत बोलताना त्यांना विचारलं होतं की बाबा तुमच्याजवळ जे 18-121 ही व्हरायटी आहे, ह्या व्हरायटीला जे वाढ आहे ह्या वाढ्याला काटे येतात का? तर ते म्हणायचे नाही येत. तर हे बघा, हे जे ऊस आहे का, ह्या ऊसाला इथं तुम्हाला लक्षात येईन एकदम बारीक अशी काटे येतं. हे जे वाढ आहे ना, ह्या वाड्याला बारीक काटे येते. इथं बघा, हे काटे चमकत येतं. आणि इतके हे काटे अंगाला चुमचुम करतात की बस विचारायचं काम नाही. पाणी द्यायला जर आतमध्ये माणूस गेला तर अंग खाजू बेजार होते. पण ऊसाची व्हरायटी एक नंबर आहे. मागच्या वर्षी आता एक आपले शेतकरी इथं त्यांनी मला आत्ता सांगितलं की मागच्या वर्षी त्यांचा बेण्यासाठी ऊस गेला होता. शेजाऱ्या पाजाऱ्याला ह्यांना सगळ्याला त्यांनी बेणं दिलं होतं. तर आमच्या इकडे बेणे सिस्टीम कशी आहे की वाड्यासहित बेणं देते. तर मला त्यांनी सांगितलं की वा आमचा मागच्या वर्षी वाड्यासहित मोजणी केली तर एका एकरमध्ये त्यांचं वेगळ्या साईडलाच खोडवं होतं, म्हणजे एकच एकर जमीन होती. आणि तेवढ्याच जमिनीतला त्यांनी 18-121 ही व्हरायटी बेण्यासाठी दिली. तर त्यांना 90 टन एवढं त्यांना ॲव्हरेज आलं होतं.
तर त्यातून आपण एक अंदाजे वाढ्याचं वजन एक 10 टन येणार नाही, पण तरी पण एक 10 टन आपण वाढ्याचं वजन धरू तरी पण त्यांना 80 टनाचं ॲव्हरेज हे मिळालेलं आहे त्यांना मागच्या वर्षी. आणि मी सुद्धा तुम्हाला व्हिडिओ करून टाकलेलं आहे की आपल्याला पण मागच्या वर्षी 83 टनाचं ॲव्हरेज मिळालेलं आहे आणि ते पण कारखान्याला गेला होता आपला. म्हणजे एकंदरीत ते शेतकरी असते आणि आपण असतो हे ॲव्हरेज एकसारखं राहिलं आहे. पण शेतकरी मित्रांनो त्याला मेहनत पण करावं लागेल. मेहनत केली त्याच्यावर फवारण्या घ्याव्या लागत्या आणि खताचं व्यवस्थापन व्यवस्थित करावं लागेल, पाणी वेळच्या वेळी द्यावं लागेल. जर असं जर केलं तर नक्कीच तुम्हाला 18-121 ही पण व्हरायटी एकदम बेस्ट राहू शकते. बघा हे समोर दिसणारा ऊस एक नंबर ऊस दिसायला आहे. हे बघा. हे आपण ते शेतकरी इथे इथे समोर त्यांना पण विचारू की व मागच्या वर्षी तुम्हाला किती झाला होता. हे बघा. अय भागवत मागच्या वर्षी किती झालता मला ते 1 एकर 90,000 झालं 90 चालतं. पण बेण्याला गेलता. बियाण्याला गेलता ना. हो मी आता आपले जे व्हिडिओ बघणारे आहेत ना त्यांना मी आताच सांगितलं की बाबा ह्यांना 90 टनाचा ॲव्हरेज आलं पण बियाण्याला ऊस गेला होता. बरं एक अंदाजे आपण 10 टन वाढे भरते. 10 टन तर वाढ्याचं एवढं वजन भरणार नाही, पण एक धरलं 10 टन जरी वाढ्याचं वजन भरलं तरी पण 80 टनापर्यंतचं ॲव्हरेज जरी समजा आपल्याला आरामशीर. तर व्हरायटी बरं ह्या वर्षी कोणता आहे तुझ्याकडे ऊस? माझ्याकडे अख्खाच होता भाऊ, मी नवीन 8-9 एकर लावला तोच लावला. ह्योच लावला सगळा 18-121. मित्रांनो बघा आणखीन पण 8-9 एकर त्यांनी ऊस लावला आहे. सगळा 18-121च हीच व्हरायटी लावलेली त्यांनी. खताचं नियोजन पूर्ण ह्या पण ऊसाचं आपल्याच माध्यमातून आहे. तुमच्याच माध्यमातून दत्ताभाऊच्याच माध्यमातून खताचे ऊस हे चट फवारणी दत्ताभाऊच्याच मार्गदर्शनाखाली सगळं खताचं नियोजन त्यांच्या पण ऊसाचं आपणच करत होतं आणि ह्या पण ऊसाचं सगळं खताचं नियोजन आपल्याकडंच आहे. आणि ह्या का जास्त काही खर्च न करता एकदम कमी पैशामध्ये चांगल्या क्वालिटीचा ऊस येणारी व्हरायटी मला ही वाटती. तर नक्कीच 18-121 बद्दल शेतकऱ्यांनी विचार करायला पाहिजे. फक्त बियाण्याची निवड करीत असताना चांगल्या क्वालिटीचं बियाणं निवडा, ज्या ऊसावर रोगराई आलेली नाही, काही नाही. पुन्हा आणखीन एक्क्याचा ऊस असावा. ह्या ऊसाची ही खासियत लय भारी आहे की ह्याची पानाची रुंदी लय होती. बघा हवा हे पानं, पानाची रुंदी लय होती ह्या ऊसाला. एक नंबर पानाची रुंदी होती. इकडच्या साईडला पण ती होती 18-121ची, पण ह्या शेतकऱ्याला जरा पाणी जरा लईच कमी पडलं होतं आणि अलीकडच्या साईडनं जरा कमी वाढ झाली. खोडवा नाही हो, हा खोडवा बी, खोडव्याला पण चांगला येतो ना. नंबर 1 हां नंबर 1 खोडव्याला बी चांगला येतोय. आणि हे होतं एक काय. तर शेतकरी मित्र, गावकरी आपला शेतकरी मित्र म्हणून माझं हे यूट्यूब चॅनल आहे आणि फेसबुकला दत्ताभाऊ दैफळे ह्या नावाचं पेज आहे. ह्या दोन्हीला पण फॉलो केल्याशिवाय जाऊ नका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका काही जर तुमचे प्रश्न असतील तर. धन्यवाद.